नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कढी भोपळा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, हा जो दुधी भोपळा आहे, गोड भोपळा याला म्हणतो. दुसरा असतो लाल, तो गोड भोपळा, आणि हा दुधी भोपळा. याचं वेगवेगळ्या प्रकारची भाजी केली जाते, सुक्की पण केली जाते. पण गावाकडे विशेषतः आंबट जर दही असेल ना, आणि त्याच्यात हा तोच भोपळा त्याचे मी तुकडे करून उकडून घेतलेला आहे. अर्धा घेतला आहे उकडून, हा काही लागत नाही आता मला. आणि हा भोपळा खूप पौष्टिक असतो आपल्याला पचनासाठी, शरीरासाठी, म्हणून तो घ्यायला पौष्टिकतेच्या दृष्टीने भोपळा सतत आपल्या भोजनात असावा. तर तो मी उकडून घेतलेला आहे. त्यासाठी घट्टसर असं दही जे होतं ना, घट्ट ताक बनवले मी त्याचे. हे खूप पातळ नाही करायचं. आणि या ठिकाणी त्याची फोडणीची तयारी करण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला मी इथे. हे पहा, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं फोडणीला हवंच कढी म्हटलं की. आणखीन या ठिकाणी हिंग घेतला आहे, 3 लवंगा घेतल्या, दालचिनीचे 3 तुकडे, आणि कढीपत्ता. कढी म्हटलं की कढीपत्ता हवाच. आता पहा, मी पातेलं तापत ठेवलेलं आहे. फक्त फोडणी आपल्याला द्यायची आता, त्यामुळे आपण ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे. नक्की करून पाहत जा तुम्ही. जर आपण हे केली ना, कढी भोपळा केला तर इतकी आवडीने खातील. फक्त एक करायचं मात्र, खूप पांचट असा झाला नाही पाहिजे. थोडासा तिखट झणझणीत धरायचा असतो. आणि मग तिखट असा झणझणीत असला की आपल्याला चांगलं. तर बघ, मी फोडणीला काय काय टाकते त्याच्यामध्ये. प्रथम लवंगा टाकल्या, नंतर दालचिनीचे 3 तुकडे टाकले त्याच्यामध्ये, आणि जिरंही टाकलेलं आहे. कढीमध्ये जिरं हवंच, मग त्याची चवच खूप येते. त्याप्रमाणे हा कढीपत्ताही मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. गॅस मी बंद केला. स्टीलची पातेली जळतात लवकर आणि ठसकाही खूप येत असतो, म्हणून आत्ता ऑन केलेला, कारण पातेलं तापलेलं आहे. आणि मग पहा, आता खूप छान वास सुटला. कढीपत्ता, दालचिनी, लवंग, आणि हे पहा त्याच्यामध्ये आता मी काय टाकलं आहे, हिंग टाकल्यानंतर थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे. गावाकडे तर ओलं खोबरं पण घालतात, पण इथे आता आज खाणाऱ्यांची संख्याही खूप कमी आहे, म्हणून कढी बेताची बनवायची मला. तर पहा, आता हा हिरवा लसूण, मिरची आणि मीठ याचा हा ठेचा आहे, तो मी याच्यात घातलेला आहे. आणि थोडंसं असं परतून घ्यायचं छानपैकी. त्यानंतर हा भोपळा त्याच्यामध्ये टाकायचा. भोपळा काय टाकला तर तिखट मसाला हा सगळा त्याला लागला पाहिजे, आणि म्हणून तो असा परतून घ्यायचा. आणि याला कढी जी आहे ना, घट्टसर अशीच ठेवायची. थोडंसं याला मीठ कमी पडणार आहे, म्हणून थोडंसं चवीपुरतं मीठही मी वरून टाकणार आहे. आणि हळद अगदी थोडीशी टाकायची. पहा मी किती चिमूट भरत, जास्त नाही. कढीला ना पिवळा ना पांढरा रंग, अशी मधली करायची. आणि आता हे ताक त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. याच पातेल्यात थोडंसं बेसन पीठ टाकायचं. यासाठी गॅस मात्र मंदच ठेवायचा, गॅस मोठा करायचा नाही. आणि कढीला उकळी पण आणायची, हे तर लक्षात ठेवायचं सर्वांनी. कढीला उकळी आणली की बऱ्याच वेळा फुटण्याची शक्यता असते. सतत तिला हलवत ठेवायची अशी. आणि हवं तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ लावू शकता, पण हे खूप घट्ट असं दही मी घेतलेलं आहे, त्यामुळे मला त्याची गरजही नाही. पण बहुतेक वेळात थोडंसं बेसन पीठ पाण्यामध्ये खलवून याच्यामध्ये टाकतात पहा. आणि मग घट्टही होते, जशी तुम्हाला हवी तशी करताही येते. आणि किंचितसे साखरेचे 4 दाणे त्याच्यामध्ये टाकायचे. साखर टाकली की तिखट गोड अशी ही कढी, आणि आंबटपणा कढीचा असं हे तयार होतं. का थोडंसंच मीठ टाकलेली मी त्याच्यामध्ये. कढी भात जर खायचं असेल ना, तर नक्की अशा पद्धतीनं तुम्ही कढी भोपळा करत जा, खूप छान होते. आता 1-2 मिनटं मला सतत फक्त हलवत राहायचं आहे त्याच्यावर, बाकी काही करायचं नाही. मी याला बेसन सुद्धा लावलेलं नाही. हे पहा, आपली कढी झालेली आहे. कढीला उकळी आणायचीच नसते, नुसती हलवत राहायची गरम याच्यावरती, मग छान होते. नाही तर मग फुटली ना, ठिकरी होती तिची.
तर ते ठिकरीची कढी आपण करायची नाही, आपल्या साधी करायची म्हणून केलेली. आपली कढी तयार झालेली आहे बघा. हा याप्रमाणे हा कढी भोपळा केला आहे. थोडंसं गोड, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट, दालचिनी वेलचिनीचा स्वाद आणि पहा आमची ही कढी. कोथिंबीर मुद्दाम टाकलेली नाही, कारण याच्यात ह्या भोपळ्याची चव लागावी म्हणून हा भोपळा कढीतला इतका छान आणि स्वादिष्ट लागतो. तुम्ही नक्की करून पहा कढी भोपळा याप्रमाणे, तुम्हाला आवडेलच पहा. तर चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की तुम्हाला कशी माझी पद्धत आवडली की काय म्हणून. आणि सबस्क्राईब करा नक्की माझ्या चॅनलला. धन्यवाद.